श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, जर आपण सुकायला ठेवलेले कपडे रात्री बाहेरच तसेच ठेवत असाल तर ही माहिती संपूर्ण पहा, कारण ही एक खूप मोठी चूक आहे. तुम्हाला यामध्ये काही गांभीर्य वाटणार नाही, परंतु लक्षात घ्या की अनेक लोकांना यामुळे त्रास होत आहे, पीडा होत आहे. विशेषतः ज्या स्त्रिया असतात किंवा लहान मुलं असतात, गर्भवती व विवाहित महिला यांना या गोष्टींचा प्रचंड त्रास होतो. रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती जागृत होतात, त्यांची शक्ती वाढत असते आणि रात्रीच्या वेळी त्या जास्त सक्रिय बनतात. आणि लहान मुलांचा जर आपण विचार केला तर त्यांचे कपडे बाहेर वाळत घातलेले असतील तर या कपड्यांमध्ये या लहान मुलांच्या शरीराचा गंध हा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि गंधामुळे या नकारात्मक शक्ती या कपड्यांकडे आकर्षित होतात. खरं तर या नकारात्मक शक्ती अशाच गंधांच्या शोधात असतात. मग एकदा या कपड्यांच्या त्या आकर्षित झाल्या तर ते लहान मुलांचं भक्षण करू लागतात. यामुळे मुले वारंवार आजारी पडतात, त्यांचं शरीर दुर्बळ होत जाते आणि कधीकधी यामध्ये मुलं खूप आजारी सुद्धा पडतात. जी गोष्ट मुलांची ती गोष्ट स्त्रियांची सुद्धा असते. विशेषतः ज्या गर्भवती स्त्रिया असतात त्यांच्या शरीराचा गंध हा पटकन अशा नकारात्मक शक्तींना आकर्षित करतो आणि जे तांत्रिक लोक असतात ते लोक अशा ज्या स्त्रिया असतात अशा स्त्रियांच्या कपड्यांवरती काळी जादू करतात. एकदा या नकारात्मक शक्तींचा प्रभाव या कपड्यांवर निर्माण झाला किंवा या शक्तींनी या कपड्यांवर प्रवेश केला तर त्या माध्यमातून त्या स्त्रियांपर्यंत पोहोचतात आणि मग अशा स्त्रियांना त्रास सुरू होतो. मग बऱ्याचशा स्त्रियांना मुलं होत नाहीत किंवा रात्रीच्या वेळी भयंकर अशा प्रकारची स्वप्न पडतात. बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या असतात की कपडे चोरी होतात आणि एकदा चोरी केलेले कपडे पुन्हा कधीच मिळाले नाहीत किंवा चोरी केलेले कपडे पुन्हा 15-20 दिवसानंतर घरामध्ये येतात. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी जे कपडे बाहेर होते त्यावर रक्ताचे डाग आढळतात, तर काही ठिकाणी हे कपडे कापलेले आढळून आलेले आहेत. एकदा ही गोष्ट घडली तर या नकारात्मक शक्ती भ्रूण भक्षण करतात, म्हणजेच त्या स्त्रीला मूलबाळ होत नाही आणि कुटुंबामध्ये क्लेश वाढतात. ही गोष्ट स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे तर पुरुषांच्या बाबतीतही घडू शकते आणि मग अशा पुरुषांची मानसिक स्थिती खराब होते, त्यांचं शरीर हे कमकुवत बनू लागतं आणि अचानक त्यांची तब्येत ढासळते. कधीकधी अकाली मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की तुम्हाला जर कपडे धुवायचे आहेत तर दिवसा धुतले पाहिजे आणि रात्र होण्यापूर्वी आपण हे कपडे घरामध्ये पुन्हा आणायला हवेत. कोणत्याही नकारात्मक शक्ती आणि तांत्रिक शक्तींना आपल्या शरीराचा ताबा मिळू न देणे याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.